शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 10 ऑगस्ट 2025. तर आज आपण दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. शेतकरी बंधूंनो, अगोदर आपण दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्टपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ते बघूया. तर ही जी काही तुम्हाला लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्टपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर व रात्री बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल. सगळीकडे नाही. आणि जे काही लाल रेषेच्या बाहेरचे जिल्हे आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील व रिमझिम पाऊस होईल. तर आता बघूया पुढे दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्टपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, सध्या बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याचाच प्रभाव पुढे 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रावरती राहणार आहे. त्यामुळे ही जी काही तुम्हाला लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टपासून सर्वदूर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस पुढे दिनांक 16, 17, 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत ही जी काही लाल रेषा आहे, का लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सर्वदूर होणार आहे. तर आता बघूया पुढे दिनांक 21 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 21 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत ही जी काही तुम्हाला लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झालेल्या दिसेल. तर शेतकरी बंधूंनो, हा होता दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. पुढे जर काही आपला वातावरणामध्ये बदल दिसून आला तर तशी माहिती लगेच दिल्या जाईल. शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.